अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये कुलदेवीची तळी कशी भरावी, कशी उचलावी आणि त्यासाठी काय काय करायला पाहिजे संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानुसारच देवीची तळी भंडार करा। तर बऱ्याच जणांना तळी कधी भरतात किंवा तळी भरणे म्हणजे काय हे माहीत नसते। त्यासाठी सविस्तर माहिती ऐका आणि ऐकत असताना कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका। माहीत नसेल तर श्री कुलदेवताय नमः असे नक्की लिहा। तर सर्वात आधी तळी भरणे म्हणजेच काय हे आपल्याला समजले पाहिजे। तर आपल्या कुलदेवांचे समर्थन करणे, त्यांचा उदो उदो करणे, त्यांच्या नावाचा जयघोष करणे यालाच तळी भरणे असे म्हणतात। तर नवरात्रीत आपल्या कुलदेवीची किंवा मग जी तुम्ही घटी बसवलेली माता दुर्गा आहे तिची तळी भरणे किंवा तळी उचलणे असे सुद्धा याला म्हटलं जातं। तर ज्या प्रकारे आपण आपल्या कुलदेवतांचे म्हणजेच आपले खंडोबा देव आहेत, ज्याला खंडेराव महाराज म्हणतात, यांचे 6 दिवसांचे नवरात्र करतो। ते असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये, याला षडरात्रसुद्धा म्हणतात। तर चंपाषष्ठीला आपण खंडोबाची तळी भरतो किंवा याला तळी भंडार असे म्हटले जाते। म्हणजेच काय तर ज्याच्या नावाचा जय जयकार करतो। तर बऱ्याच जणांची कुलदेवी तुळजापूरची देवी आहे आणि कुलस्वामी खंडेराव महाराज म्हणजेच खंडोबा आहेत। त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवीचा घट बसवतो, कलश स्थापन करतो आणि अखंड दिवा लावतो आणि खूप भक्तिभावाने आपल्या कुलदेवीची 9 दिवस सेवा करतो। म्हणूनच आपल्याला आपल्या देवीची तळी उचलायची असते, तिचा जय जयकार करायचा असतो, तिला मान सन्मान द्यायचा असतो, तिच्या नावाचा उदो उदो करायचा असतो। तर तळी दसऱ्याच्या दिवशी भरायची असते, म्हणजेच या दिवशी आपण घट हलवतो, देवीच्या परड्या भरतो, देवीला घटाला नैवेद्य करतो आणि मग त्याच दिवशी देवीच्या नावाने तळी भरायची असते। तर तुमच्या कुळाचे जे कुलदैवत आहे किंवा जी कुलदेवी आहे, ज्या देवीची तुम्ही उपासना केली तिच्या नावाने तुम्ही हा तळी भरण्याचा कुळाचार अवश्य करायला पाहिजे। कारण आपल्या कुळाचा उद्धार आपले जे कुलदैवत असतात, कुलदेवी आणि कुलस्वामी हेच करत असतात। त्यामुळे प्रत्येकाने कुळाचार करत जा, यामुळे आपले खूपच प्रश्न मार्गी लागतात, अडचणी दूर होतात। तर सर्वप्रथम आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवांची पंचामृताने अभिषेक करून पूजा करायची आहे। नंतर मग प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवून मग तळी भरली जाते आणि मग परड्या भरण्यासाठी आपल्या आसपास जिथे कुठे देवीचं मंदिर आहे तिथे महिला जातात आणि नंतर उपवास सोडला जातो। तर सर्वात आधी एक घोंगडी घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे घोंगडी नसेल किंवा काहींना कदाचित माहीत नसेल घोंगडी म्हणजे काय, तर बघा, खंडोबाच्या एका खांद्यावर म्हणजेच खंडेरायांच्या एका खांद्यावरती नेहमीच घोंगडीची एक घडी केलेली असायची आणि इथे तळी उचलण्यासाठी घोंगडीचा खूप मान आहे। नसेल तर तुम्ही एखादी सतरंजीची घडी किंवा एखादं नवीन शाल किंवा मग एखादं आसन घ्या, त्यावरती ताट ठेवायचं आहे। तळीचं ताट अजिबात भरताना खाली ठेवायचं नाही। ताटामध्ये आपण जो मंगल कलश बसवलेला असतो घटस्थापने दिवशी, त्या पद्धतीनेच आपल्याला इथे मंगल कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे घालून त्यामध्ये जे काही टाकायचं आपल्याला ते सगळं घालून घ्यायचं। नंतर आंब्याची किंवा मग खाऊची पाने, विड्याची पाने लावून घ्यायची आणि त्यावरती नारळ ठेवायचा। तर हा मंगल कलश मधोमध ठेवायचा आणि नंतर तुम्हाला दुसरी विड्याची पाने घ्यायची आहेत, ती गोलाकारात, म्हणजे तुम्ही जेवढे देव घेणार आहात तुमच्या घरातील टाक, तर ते टाक जेवढे आहेत तेवढेच तुम्हाला पानं घ्यायची। ती पानं सर्व मांडून घ्यायची, 2 पानावरती एक देवाचा टाक। तर तुमचे टाकांची संख्या ही विषम असावी, 3 नसू नये, 5 घ्या। जर नसतील तर छोटे छोटे दुसरे देवांच्या मूर्ती ठेवल्या तरीसुद्धा चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला गोलाकारात सर्व देव विड्याच्या पाण्यावरती ठेवायचे आहेत। याच दिवशी तुम्हाला आपट्याची पानं लागणार आहेत आणि त्यासोबतच झेंडूचे फुलं किंवा पाकळ्या, तर हे सर्व तुम्हाला त्या ताटामध्येच ठेवायचं आहे। आणि जो तुम्ही अखंड दिवा आपण लावलेला असतो घटासोबत, तर तो सुद्धा घ्यायचा आहे, त्या ताटामध्ये एका बाजूला ठेवायचा आहे। आणि जे घटामधील म्हणजेच वेदिकेमधील जे उगवलेलं धान्य आहे, यालाच धान किंवा तणसुद्धा म्हणतात, हे सुद्धा घ्यायचं आहे आणि सर्व टाकांवरती थोडं थोडं ठेवायचं आहे।
यानंतर तुमच्या घरातील कुलस्त्रीने आणि कुलपुरुषांनी म्हणजेच जे प्रमुख आहेत त्यांनी किंवा सर्वांनी या टाकाची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू लावून घ्यायचं, फुले ठेवायची, झेंडूच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालेल, एक एक आपट्याचं पान म्हणजे सोनं ठेवायचं आणि जे घटामधील धान आहे धन ते सुद्धा आपल्याला थोडं थोडं त्यावरती ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला तळी उचलण्यासाठी 5 पुरुष मंडळी लागतील किंवा मग 7 असतील तरीसुद्धा चालेल, विषम संख्येमध्ये असायला पाहिजेत. पण हल्ली सर्वच पुरुषांना खूप कामे असतात. जरी तुम्हाला 5 पुरुष मंडळी नाही भेटले तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरातील एखादे पुरुष आणि मग इतर आपल्या आसपास शेजारी जे मुले असतात ते सुद्धा चालतात तळी उचलण्यासाठी. अशा मुलांना बोलावूनसुद्धा तळी उचलली जाते. किंवा काही ठिकाणी घरामध्ये पुरुषच नसतात, मग त्या स्त्रियांना प्रश्न पडतो की आम्ही असा हा तळी भंडार करावा का, तर अवश्य त्या महिलेनी तिच्या मुलांच्या सुखासमाधानासाठी हा तळी भंडार करावा. तुमच्या घरामधील एखादा मुलगा आणि बाकी मुली किंवा महिलांनी सुद्धा हे कार्य केलं तरी चालतं, कारण देवीचा कुळाचार करायला देवीनी प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेला असतो. त्यानंतर तुम्हाला जे काही 5 पुरुष मंडळी आहेत ते सर्व पुरुष मंडळी त्या घोंगडी किंवा जे आपण आसन टाकून घेतलेलं आहे त्या आसनाच्या सभोवती सर्वांनी गोलाकारामध्ये बसायचं आहे. त्या सर्वांना आधी थोडासा हळदीचा भंडारा लावून घ्यायचा आणि तुम्ही स्वतःसुद्धा लावायचा. आणि सर्वांच्या डोक्यांमध्ये टोपी पाहिजे डोक्यामध्ये, तर टोपी जी पांढरी असते ती नसेल तर मग तुम्ही रुमालनीसुद्धा डोकं झाकून घ्या. आणि नंतर तुम्हाला सर्वांना दोनही हात आपले त्या ताटाला लावायचे आहेत आणि जे ताट आहे ते सर्वांनी एकसोबतच अगदी अलगद म्हणजेच अगदी सावकाशी तुम्हाला प्रोसेस करायची आहे. ताट हळूवार तुम्हाला तुमच्या छातीपर्यंत उचलायचं आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे ताट तुम्हाला तुमच्या छातीपर्यंत हळूवार घ्यायचं आहे आणि आपल्या देवीचा जय जयकार करायचा आहे. इथे आपल्याला आपल्या देवीच्या नावे घ्यायची आहेत. तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही असं म्हणू शकता, तर इथे नाव घेताना आपल्याच कुलदेवीचा कुळाचार करतोय ना, त्यामुळे तिचाच नावाचा जयघोष व्हायला पाहिजे. तर जसं की मी तुम्हाला सांगते, इथे आपल्याला या पद्धतीने जयघोष करायचा आहे. तुम्ही देवीची वेगवेगळी 5 नावांमध्ये जयघोषणा करू शकता. बोल तुळजाभवानी आई की उदो उदो, आई अंबाचा उदो उदो, आई राजा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो, तुळजाभवानी माता की जय हो, आई अंबेचा चांग भलं उदो उदो, हे असं तुम्ही म्हणू शकता. आणि या पद्धतीने तुम्हाला किती वेळा जयघोष करायचा आहे ते तुम्हाला आधीच ठरवायचं आहे. समज तुम्हाला 5 वेळा किंवा 7 वेळा करायचं आहे, तर आधी 3 वेळा जयघोष करून नंतर मग तुम्हाला तळी ताट जे आहे ते तुम्हाला तुमच्यापैकी एक जणाची टोपी खाली ठेवायची आहे आणि त्यावरतीच हे ताट ठेवायचं आहे. पुन्हा तुम्हाला तळीचं ताट 5ही जणांनी उचलायचं आहे आणि पुन्हा जय जयकार करायचा, जयघोष करायचा आणि मग पुन्हा ते ताट त्याच टोपीवरती किंवा रुमालवरती ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने जयघोष करायचा. नंतर कलशातील जे पाणी आहे ते तुळशीला किंवा इतर झाडाच्या कुंडीत टाका. कलशामधील जो नारळ आहे तो देवीसमोर किंवा मग घटासमोर फोडा आणि त्यातून तुम्हाला 5 तुकडे घ्यायचे. त्यामध्ये हळदी कुंकू थोडंसं टाकून घ्यायचं आणि तुमची जी देवी आहे तिचं मूळ पीठ जे आहे त्या दिशेला तुम्हाला तोंड करून तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. नंतर प्रसाद म्हणून नारळाचे 5 तुकडे ठेवायचे आणि राहिलेला नारळ जो आहे तो प्रसाद सर्वांमध्ये वाटून द्या. नंतर देवघरात जे नवीन देवाचं आसन आहे ते टाकून घ्या, त्यावरती देवांचे टाक ठेवा. नंतर जो अखंड दिवा लावलेला होता त्याच दिव्याने आई जगदंबेची आरती करा आणि नंतर आपट्याची पाने एकमेकांमध्ये देवाणघेवाण करायची असते. आणि त्याचबरोबर सायंकाळी सीमोल्लंघन खेळण्यास पुरुष मंडळी जात असतात. त्यांच्याबरोबर सुद्धा जे घटामध्ये उगवलेलं धान असतं त्याला तण म्हणतात, ते सुद्धा थोडंसं ते घेऊन जातात आणि त्याचबरोबर त्यांच्या टोपीमध्ये सुद्धा ते थोडंसं लावलं जातं किंवा महिलांनी मुलींनी केसात माळलं तरी चालतं.
त्यासोबतच पुरुष मंडळी जी आपट्याची पाने आहेत, सोनं असतं ते सुद्धा घेऊन जातात. आणि मग घरी आल्याच्या नंतर लहान मुलांनी मोठ्यांना हे सोनं द्यायचं असतं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो, त्यांना नमस्कार करायचा असतो. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून जे शेतकरी बांधव आहेत यांनी या दिवशी घरामध्ये जो स्वयंपाक बनवलेला आहे त्यामधूनच एक पोळी घ्यायची आहे. त्यावरती पूर्ण नैवेद्याप्रमाणे सर्व पदार्थ वाढून घ्या आणि आपल्या शेतात एक खड्डा करून तो नैवेद्य आपल्या शेतामध्ये आपल्या प्रगतीसाठी पुरला जातो. आणि आपल्या शेतामध्ये म्हसोबा असतो, त्यांचासुद्धा जय जयकार करायचा असतो. तर या पद्धतीने आपल्याला दसऱ्याच्या दिवशी देवीचा तळी भंडार करायचा असतो. आणि देवी ही महिषासूरमर्दिनी का म्हटलं जातं तिला, कारण तिने महिषासूर राक्षसासोबत युद्ध करून त्या राक्षसाचा वध केलेला असतो आणि तेव्हापासूनच आपण तिला 9 दिवस विश्रांती मिळावी म्हणून हे शारदीय नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो. आणि या प्रथेनुसार देवीची आपण अगदी षोडशोपचारे अगदी विधिवत पूजा करतो, तिचा घट बसवतो, तिला कुंकुमार्चन केलं जातं. त्याचबरोबर तिचा अखंड दिवा लावला जातो. तिची प्राणज्योत आपण अखंड 9 दिवस तेवत ठेवतो. तिच्या नावाचा आपण कलश स्थापन करतो. 9 दिवस प्रत्येक घरामधील मूळ पुरुष जे आहेत ते उपवास करतात. कुलस्त्रिया तर अवश्य 9 दिवसाचा उपवास करतात. या पद्धतीने आपण तिची भक्तिभावाने उपासना करतो आणि मग दसऱ्याच्या दिवशी आपल्याला तिची तळी भरून म्हणजेच तळी उचलून तिचा उदो उदो करायचा असतो. तर ही पद्धत शास्त्रोक्त आणि एक पूर्वीपासून आलेली पद्धत आहे. या वर्षी नक्की तुम्ही या पद्धतीने करा. आणि आपट्याची जी पाने आहेत ही का दिली जातात याच्या मागे सुद्धा एक शास्त्र आहे. कारण आपट्याच्या पानांना हृदयाचा आकार आहे. तुम्ही अजूनही नीट बघा, ते जे दोन्ही पाने आहेत ते एकमेकांना चिकटलेले असतात, जोडलेले असतात. जणू ते सांगत असतात की आपण सुद्धा एकमेकांनी असंच एकमेकांसोबत चिटकून राहावं, प्रेमाने राहावं. भांडणतंटे काय होत राहतात, पण आपण असं सणावाराला एकत्र यावं हाच उद्देश असतो आपट्याची पाने देऊन एकमेकांमध्ये एकोपा ठेवण्याचं. तर भक्तांनो, आपण आज आपल्या देवीचा कुळाचार कसा करायचा, जो तळी उचलून केला जातो, हे अगदी व्यवस्थित पाहिलेलं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि इतर भक्तांनासुद्धा हा तळी भंडार करता यावा म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन व्हिडिओ ऐकायला पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि कुलदेवी अंबाबाई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी माताचा उदो उदो.